भटक्या कुत्र्यांवरील मारहाणीच्या घटना चर्चेत असतानाच अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यावरून वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय. लोकनगरी परिसरातील या वादात शिवीगाळ, दमदाटी आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप असून भटक्या कुत्र्याला लाथांनी मारहाण केल्याचाही दावा करण्यात आलाय. या प्रकरणी मनीष पाटील, अशोक भोसले आणि सिद्धार्थ शिंदे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2) आणि 352 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. लोकनगरी परिसरातील एका दुकानदाराकडून दररोज 8 ते 10 भटक्या कुत्र्यांना खाद्य दिले जात असल्याचे सांगण्यात आले. याच मुद्द्यावरून बाजूच्या सोसायटीतील रहिवाशांमध्ये वाद झाल्याचा आरोप आहे. 23 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 ते 9च्या सुमारास 50 ते 60 जण दुकानदाराजवळ आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यावेळी कुत्र्याला लाथ्यांनी मारहाण केल्याचा आरोप असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आलाय. यानंतर शिवीगाळ, दमदाटी आणि या ठिकाणी राहू देणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तक्रारदार विश्वजित देव यांच्या म्हणण्यानुसार मनीष पाटील, अशोक भोसले आणि सिद्धार्थ शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ करत यानंतर जर तू भटक्या कुत्र्यांना काय खायला दिलंस तर आम्ही तुला बघून घेऊ अशा शब्दात धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विश्वजित देव यांनी 24 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. त्यामुळे पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. कुत्र्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर अंबरनाथमधील प्राणीमित्रांनी आक्रमक भूमिका घेतली असून केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद न करता संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मेरा नाम विश्वजीत देव है। मैं लोकनगरी में रहता हूँ, लोकनगरी कॉम्प्लेक्स में। मेरा एक छोटा सा शॉप है। वहाँ पे शॉप के सामने 8-10 कुत्ते हैं जो जिनको हमने स्लेज किया है और मैं रोज फीडिंग कराता हूँ। तो रोज ही करता हूँ, ऐसा कुछ नहीं। लेकिन कल रात को अचानक मैं मेरा बाजू का कांचीपुरम सोसाइटी है, वहाँ से कुछ कम से कम 50-60 लोग आए और आके सीधा बोले कि वो कुत्ते को लात मारने लगा, कुत्ते को मारने लगा, मेरे को गाली गलौज देने लगा, मेरे को बोलता है दुकान बंद कर देंगे, आपको इधर रहने नहीं देंगे। तो ये सब हुआ है। इसके बाद में मेरा फुटेज, मेरा सीसीटीवी का कैमरा में फुटेज था, वो मैं ये करके मैं पुलिस स्टेशन आया हूँ। ये मैंने ये अर्जी दिया हूँ यहाँ पे। अभी मुझे यही है कि ये कुत्ते को ये मिलना चाहिए, कुत्ते हो, ये हमारा जो पिल्ले है, हमारा जो बच्चे हैं, उनको न्याय मिलना चाहिए। हाँ, और ये प्लीज ये लोग ये चीज बंद करें, इनको खाना देने से कोई मना ना करे, ये मेरा अनुरोध है। जो धमकी दिया है, बोला यहाँ पे रहने नहीं देंगे, दुकान तोड़ देंगे। मेरा मिसेज एजेड है, हम 60 इयर्स का है। अब हमारा मिसेज को धमकी दे रहे थे, आप क्यों खाना खिलाते करके, आपको रोज मैं देखता हूँ यहाँ पे खाना खिलाते, आप क्यों खाना खिलाते, आपको जेल में डाल देंगे, ये सब उल्टा सीधा बात बहुत किया है। वो मेरा दुकान में एक लड़का रहता है, उसको भी उन लोगों ने ये किया है। वो एक बोलता है तू ज्यादा बहुत बोल मत, तेरे को ही हम ये पुलिस स्टेशन में डाल दूंगा। ये सब ऐसा नहीं होना चाहिए, यही मेरा विनंती है बस। नमस्कार, माझं नाव मनोज फलके। विश्वजित देव लोकनगरीमध्ये राहतात आणि त्यांच्याकडून जी तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये त्यांना तिथे धमकावणं झालेलं आहे। 50-60 जणांचा मॉब तिथे आलेला आहे आणि जे काही नियम बनवलं जाते आता पूर्ण शहरामध्ये सोसायटी की 5,000 रुपये दंड करणार, तिथे खायला घालू देणार नाही, नाहीतर खायला घालणाऱ्यांना मारणार, तर असा कुठलाही नियम नाहीये। ॲनिमल बर्थ कंट्रोल 2023चा रूल्स 20 प्रमाणे असा कायदा आहे की फीडिंग स्पॉट असणं तिथे गरजेचं आहे, जो होणार आहे आणि तिथे आहे। आणि ज्या वेळ आहेत की ते लहान मुलं आणि तिथे वृद्ध नसावेत, तर देव हे रात्री खायला घालतात जिथे कोणी नसतं। तर हे सगळं नियमांचं पालन करतायत। तर मी नगरपालिकेला हे पत्र दिले की हे जे काही नियम बनवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरुद्ध एक तक्रार दाखल झाली पाहिजे, नोटीस निघाली पाहिजे आणि एबीसी 2023चा जो रूल आहे, रूल 20 जो आहे तो त्यांना दिला पाहिजे। त्या पद्धतीने अशी कायदेशीर कारवाई नगरपालिकेने या ज्या काही सोसायट्या आहेत, ज्या कथित सोसायट्या ज्या रूल्स तयार करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असं मी नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून खरं तर माझी मागणी ही असेल की तुम्ही आधी कायद्याची पडताळणी करा, कारण कधी कधी एफआयआर लॉन्च होते तर तिथे तुम्ही एनसी दाखल करताय, तर ते चुकीचं आहे। आणि कुठेतरी सामान्य माणसाला प्राण्यांच्या बाबतीत जेव्हा ते कुठली केस घेऊन येतात तर त्यांना खूपच दुर्लक्ष केलं जातं, तर तसं करू नका। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि एफआयआर होते तर तिथे एनसी करू नका, म्हणजे तुम्ही कायद्याने चालला तर आम्हाला पण बरं पडेल नागरिकांसाठी। कुत्र्याला कोणी मारलं आहे, त्याचं नाव काय आहे?
कुत्र्याला आता यांनी एनसी दिल्याप्रमाणे आता बघा विश्वजित देव यांनी एनसी दाखल केली आहे, ज्याच्यामध्ये सिद्धार्थ शिंदे म्हणून आहे या युवकाने मारहाण केलेली आहे त्या कुत्र्याला. तर हे फार चुकीचं आहे. खरं तर आपण इतके निर्दय होणं फार म्हणजे म्हणतात ना, निर्दय होऊ नका, एवढं कलियुगाच्या अंताकडे जाऊ नका आणि माणुसकी पण जपा, प्राण्यांना जपा, ही माझी विनंती आहे. आणि जर ह्या मारणाऱ्या काही निर्दयी लोकांवर जर लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पुढचे कठोर कारवाईसाठी पावलं उचलू आणि अंबरनाथ नगरपालिकेला सुद्धा धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही.